हिरवे डोंगर शुभ्र धारा निसर्गाची सुंदर साथ, गड किल्ल्यांत इतिहास बोले श्रद्धा उजळवी वाट. श्रीराम विठ्ठल दर्शनाने मन होते आनंदी, पर्यटनाची पंढरी आपली कर्जत भूमी निसर्गानंदी. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगाच्या कुशीत वसलेला निसर्ग सौंदर्य, इतिहास, अध्यात्म आणि साहसी पर्यटनाचा अनोखा संगम म्हणजे आपला कर्जत तालुका. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेल्या कर्जत तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभलंय. पावसाळ्यात धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवीगार भातशेती, खळखळणारे ओढे आणि उंचावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांचं मन मोहून टाकतात. भिवपुरी, पळसदरी आणि बेकरी परिसरातील धबधबे, उल्हास नदीचं सुंदर खोरं आणि निसर्गरम्य दऱ्या कर्जतच्या सौंदर्यात विशेष भर घालत आहेत. प्राचीन बौद्ध स्थापत्य कलेचा वारसा जपणारी कोंढाणा लेणी इतिहासप्रेमींना भुरळ घालत आहे. पेठचा किल्ला अर्थात कोथळीगड, सोंडाई किल्ला आणि राजमाची परिसरातील साहसी वाटा गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत असतात. थंड हवेचे पर्यटन स्थळ माथेरान, तेथील मनमोहक पॉइंट्स, घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्यातून धावणारी टॉय ट्रेन पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देत. कर्जत तालुका धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. श्रीरामपुलाजवळील प्रति आळंदी पंढरपूर येथे असलेली विठ्ठलाची सुंदर मूर्त भाविकांना प्रति पंढरपूरच्या दर्शनाची अनुभूती देते. तसेच उल्हास नदी तीरावरील प्रभू श्रीरामाची मूर्त भक्तिमय वातावरण मनाला प्रसन्न करते. कोंडेश्वर मंदिर, पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठ आणि परिसरातील विविध प्राचीन देवस्थाने कर्जतच्या आध्यात्मिक वैभवाची साक्ष देतात. निसर्ग, इतिहास, साहस, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर एकदा कर्जत तालुक्याला नक्की भेट द्या. या निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या, अध्यात्माची अनुभूती घ्या आणि कर्जतच्या सुंदर आठवणी आपल्या मनात कायमच्या साठवून न्या. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, इतिहास आणि अध्यात्माने समृद्ध असलेलं पर्यटनाचं सुंदर प्रवेशद्वार म्हणजे कर्जत. सह्याद्रीच्या कुशीत वसले कर्जत सुंदर गाव, धबधबे गड किल्ल्यातून जाणवतो इतिहासाचा ठाव. श्रीराम विठ्ठल दर्शनाने लाभते मनाला शांती, निसर्ग आणि भक्तीचा संगम हीच कर्जतची खरी महती. धन्यवाद.